ठाकरे गटाला खेड तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये स्पष्ट बहुमत होतं. तसं 16पैकी 9 जागा तुम्ही पक्षाने खिशात घातल्या होत्या, म्हणजे जिंकल्या होत्या. पण तरीही सदस्य मला राजकीय सहलीवर नेण्याची वेळ आली. याची चर्चा तालुकाभर वेगळ्या पद्धतीने चालली की तुमचा मग सदस्यांना अविश्वास कसा तुम्ही दाखवला? आमदार साहेबांनी एक निर्णय घेतला की आपल्याला सर्व सदस्य कुठेतरी आपल्या एका जागेवर ठेवायला हवेत. कारण साम दाम दंडभेद हे संपूर्ण वापरून राष्ट्रवादीकडनं सदस्य फोडण्यासाठी प्रयत्न चालू झाले होते. तुमच्या मागावर म्हणजे मंगेश सावंत आणि दीपक कांबळे ह्या दोघांचंच का? की रात्री 11 वाजता एक गाडी आपल्याच तालुक्यातली त्या ठिकाणी आमच्या हॉटेलच्या दुसऱ्या ठिकाणी रूम घेऊन काही 4-5 तरुण त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यावेळेस दीपक रावांना असं आढळलं, जी गाडी त्यांना संपर्क करण्यासाठी आली होती आदल्या दिवशी निवडणुकीनंतर दुसऱ्या दिवशी ती तीच गाडी होती. आमच्यापर्यंत पोहोचायचा ते प्रयत्न करतायत हे संशय बाळवला. रात्री 3 वाजता आमदार साहेब आमच्या बरोबर आहे. तरी रात्री 3 वाजता संपूर्ण आमची तालुक्याची कोर टीम आमच्या बरोबर आहे. 20 ते 25 गाड्यांच्या याच्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आमच्या सदस्यांच्या 2 गाड्या, आमदार साहेबांची गाडी, सर्व गाड्या आम्ही त्या ठिकाणाहून घेऊन आलो. पहाटे 4:30 वाजता आमदार साहेबांच्या बंगल्यावर पोहोचलो. त्यावेळेस सर्वांनी सुटक्याचा निश्वास सोडला की अक्षरशः राष्ट्रवादीने जंग पछाडलं आमच्या सदस्यांना संपर्क करण्यासाठी फोडण्यासाठी. परंतु कुठलाही सदस्य त्यांच्या याला बळी पडला नाही. तुम्हाला 2 कोटीची ऑफर होती, त्याच्यामुळे तुम्ही पक्षाला वेठीस धरलं. हे काय गणित आहे? तुम्हाला उपसभापतीपद पहिल्यांदा कसं मिळालं? आमच्याबरोबर त्यावेळेस तालुका प्रमुख रामदास आबा दनवटे होते. मी आबांच्या कानावर विषय घातला की म्हटलं, आबा आपल्याला जो संशय आहे की हा तरुण आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, आपल्या मागावर संशय खरा आहे, तो संशय खरा आहे, ट्रॅप चालू आहे आपल्यावर. तो फक्त काय म्हटला की मला यातलं काही माहिती नाही, मला फक्त सांगितलं होतं की मंगेश सावंतांना फोन लावून द्या. तर त्यांनी XYZ व्यक्तीला फोन लावला आणि माझं त्याच्याशी बोलणं झालं. तर तो म्हटला, शेठ थांबा, फक्त एक कॉन्फरन्सवर घेतो. आणि त्या व्यक्तीने एका व्यक्तीला कॉन्फरन्सवर घेतलं. तर त्यावेळेस माझ्याबरोबर माजी सभापती अंकुशराव राक्षे हे बोलत होते समोरून. हो, माझं त्यांचं संभाषण झालं. त्याचा काही पुरावा आहे ना, माझ्याकडे त्याचा व्हिडिओ काढलेला आहे आम्ही जे संभाषण झालं त्याचा. पेमेंट शिवाय पण नाही ना रे. पेमेंट बरोबर आपण बाकीच्या गोष्टी तुम्ही लाईफ मध्ये सेटल करू शकता. तर काही कामधंद्याच्या गोष्टीच्या कमिटमेंट बांधून घेऊ. फायनान्शियल किती होईल तरी? 2 कोटी द्यायला लागतो. 2 कोटी द्यायला लागतो. 2 कोटी द्यायला लागतो. 2 कोटी द्यायला लागतो. काही दिवसांपूर्वी खेड पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवड झाली. निवडणुकीची अपेक्षेप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला स्पष्ट बहुमत असताना देखील महिनाभराच्या राजकीय उलथापालथीची त्याला पार्श्वभूमी होती. एक हाती विजय मिळवत बहुमताचा आकडा गाठूनही शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित सदस्यांना महिनाभराच्या सहलीवर का जावं लागलं? खेड पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती मंगेश सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून खरंच कोटीची ऑफर होती का? ते फुटू नये म्हणून पहिली उपसभापती पदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकण्यात आली. मंगेश सावंत यांच्याबरोबर अजूनही काही सदस्य राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत का? अशा कितीतरी विषयांवर चर्चा तालुक्यात सुरू आहे. पण या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, या सगळ्या राजकारणाची पडद्यामागची स्टोरी आपण आज जाणून घेणार आहोत. नव्याने उपसभापतीपदी विराजमान झालेले आणि 2 कोटींची ऑफर मिळूनही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले मंगेश सावंत नक्की कोण आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्या या मुलाखतीतून आपण जनतेपुढे मांडणार आहोत. शिरोली गावच्या या तरुणाची संपूर्ण लाईफ स्टोरी आपल्या या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, खेड टाइम्समध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. खरं तर 2 कोटीची ऑफर, महिन्याभराची सहलीचं हे राजकारण, हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. परंतु आपल्या दर्शकांसाठी मंगेश सावंत कोण आहेत, काय आहेत, हे जाणून घ्यायला आवडेल लोकांना. नमस्कार, मी मंगेश सावंत, उपसभापती खेड पंचायत समिती. फुले साहेब, मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला जन्म घेतलेला एक साधा तरुण आहे. माझा जन्म 3 जुलै 1987 रोजी चाकण कड्याचीवाडी या ठिकाणी झाला.
आमचं कुटुंब हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. मी आज इथं मुलाखत देत असलो तरी माझे वडील आज शेतामध्ये पाणी धरतायत, माझी आई कुठंतरी एका वावरामध्ये खुरपणी करते आणि माझी पत्नी आज टेलरिंगचा व्यवसाय करते. आणि अतिशय साधं कुटुंब, मोठं कुटुंब नक्की आहे. माझे 6 चुलते आहेत, माझे चुलत आमचे 13 चुलते आहेत. मला मोठं कुटुंब आहे, परंतु आमचं एकदम साधं कुटुंब आहे. आणि अशा साध्या कुटुंबामध्ये माझा 1987 साली जन्म झाला. आणि त्यानंतर मी माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली या ठिकाणी पूर्ण केलं 7वीपर्यंत. त्यानंतर आमच्याच गावची आदर्श विद्यालय म्हणजे त्यावेळेस सुरू झाली होती आणि पहिला वर्ग हा आमचा होता. आणि आदर्श विद्यालय शिरोली खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचं आमचं शिरोलीचं सुरू झालं. त्या विद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला. 9वीपर्यंत त्या ठिकाणी शिकलो. 10वीला मी महात्मा गांधीला आलो. महात्मा गांधीमध्ये 10वीला यश संपादन केलं. त्यानंतर आपल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला. त्या ठिकाणी 12वीपर्यंत माझं शिक्षण झालं. आणि त्यानंतर ITI चांडोली या ठिकाणी जो ITI आहे त्या ठिकाणी वेल्डरचा कोर्स मी पूर्ण केला. आणि असं वेल्डरचा कोर्स नंतर मी टाटा मोटर्स या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी वर्षभर त्या ठिकाणी काम केलं. त्यानंतर 2 पिरियड मी टाटा मोटर्समध्ये सुद्धा काम करणारा कामगार आहे. आणि त्यानंतर मग मला ते जाणवलं की आपण एखाद्याच्या हाताखाली काम करू शकत नाही. आणि म्हणून मग मी माझा वीटभट्टीचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला. आणि आजही माझा वीटभट्टीचा व्यवसाय शिरोली गावात सुरू आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातले मंगेश सावंत आहेत, पण एका चळवळीत कसे उतरले किंवा लोकांना आपल्या दर्शकांनाही जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सर्वसामान्य तुमची घरची परिस्थिती होती, तुम्ही शिक्षणही सर्वसामान्य पद्धतीनं घेतलं आणि मग तुम्ही राजकारणात कसे वळालात? हे बघा, मी आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा साधा कार्यकर्ता आहे. 2006 रोजी ज्यावेळेस राजसाहेब हे शिवसेनेतनं बाहेर पडले त्यावेळेस नुकतंच आम्ही 18-19 वय पूर्ण केलं होतं. त्यावेळेस आमच्या मिसरूड सुद्धा फुटलं नव्हतं. अशा वेळेस राजसाहेबांच्या पक्षाचा उदय झाला आणि त्याच वेळेस आम्ही मनगाची खुणगाठ बांधली की या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं आहे. आणि 2006 रोजी म्हणजे ज्यावेळेस शिवतीर्थावरती राजसाहेबांची पहिली सभा झाली त्या सभेला सुद्धा आम्ही हजर होतो. आणि 2006 पासून आज 2026 उजळतं आहे, 20 वर्ष झाले मी आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली मनसे या पक्षामध्ये काम केलं. आणि अतिशय खस्ता खाऊन, म्हणजे आपल्याला माहिती आहे मनसे हा पक्ष कधी सत्तेत नव्हता, कायम विरोधकाची लढाई लढत होता भूमिकेत. त्यामुळं रस्त्यावरची लढाई, आंदोलनं, केसेस हे सर्व आम्ही भोगलेलं आहे आणि हे सर्व भोगून आज इथपर्यंत पोहोचलेलं आहे. 2006 पासून तुम्ही मनसेच्या जन्मानंतर तुम्ही पक्षात होता. मनसेचा खरं तर खूप संघर्षमय त्या पक्षानं वाटचाल आहे, त्यात तुमची भूमिका काय राहिली? आता मनसेचा तुम्ही जर विचारलंच तर कायम आम्ही संघर्षाच्या भूमिकेतच राहिलेलो आहे. कायम सत्तेच्या विरोधात आम्ही आंदोलनं केली, कामं केली. त्यामध्ये प्रामुख्याने राजसाहेबांनी पुकारलेलं टोलनाका विरोधी आंदोलन, त्यावेळेस आम्ही महिनाभर टोलनाक्यावर बसून सर्वे केला, गाड्या मोजल्या किती जात आहेत काय, आणि त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर तफावत आढळली. आणि त्यानंतर तो सर्व सर्वे आम्ही साहेबांना दिला. साहेबांनी त्यानंतर आंदोलन पुकारलं, खळखट्याक आंदोलन पुकारलं. आणि साहेबांच्या आदेशाने मग आम्ही आपल्या चांडोली टोलनाक्यावर त्यावेळेस खळखट्याक आंदोलन केलं. आमच्यावर केसेस झाल्या, 3 दिवस आम्ही तुरुंगात या ठिकाणी गेलो. आणि अशा पद्धतीनं ते खळखट्याक आंदोलन झालंच. परंतु विद्यार्थ्यांसाठीचे प्रश्न असो किंवा आपल्या खेड तालुक्यातले इतर प्रश्न असो ते आम्ही हळूहळू ते सोडतच होतो. परंतु पक्षामध्ये विचार करता 2019चं आंदोलन मला आठवेल. त्या ठिकाणी कोरोना सुरू झाला होता नुकताच आणि भरमसाठ वीज बिलं या ठिकाणी आपल्या ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून दिली जात होती. आम्ही अनेक वेळा निवेदनं दिली अधिकाऱ्यांना, त्यांना काही दिवस दिले की या दिवसामध्ये तुम्ही वीज बिलं दुरुस्त करून द्या, डेडलाईन दिल्या, आम्ही निवेदनं दिली. आणि त्यानुसार सुद्धा सर्वसामान्य जनतेचा इतका आक्रोश होता. तो कोरोना सुरू आहे आणि भरमसाठ वीज बिलं येत आहेत. अशा वेळेस ज्यावेळेस त्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचल्या
आणि त्यानंतर मग आम्ही मनाशी निर्णय घेतला की यांना जर आपल्या निवेदनाची भाषा करत नसेल तर राजसाहेबांनी जर सांगितलेलंच आहे, आधी तुम्ही समजावून सांगा आणि नाही सांगितलं तर आपली भाषा या ठिकाणी वापरा. आणि त्यानुसार आम्ही खळखट्याक आंदोलन त्या ठिकाणी चांडोली वीज वितरण कार्यालयावरती केलं, आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि त्यामध्ये साहेब 12 दिवस आम्ही येरवडा या ठिकाणी कारागृहात होतो. जेलवारी 12 दिवस आम्हाला त्या वेळेस आम्हाला भोगावे लागले. पण त्या दिवशीचे अनुभव आम्हाला इतके भयंकर होते, म्हणजे अक्षरशः पहिल्या दिवशी आम्हाला इनरवेअर आणि बनियनवर आम्हाला बसवलं होतं. म्हणजे हा संघर्ष सुद्धा आम्ही भोगलेला आहे. इथनं आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आणि तो संघर्ष 12 दिवस येरवड्याचे दिवस आज जर जे आठवले तर असं वाटतं की एखादा कार्यकर्ता त्याच्यामागचा संघर्ष काय असतो हा आम्ही भोगलेला आहे. आणि त्या संघर्षातनं आज हळूहळू या यशापर्यंत आम्ही पोचलेलो आहे. महावितरणचं आंदोलन झालं, मनसैनिकाला जेलवारी झाली, पण आजचा मनसैनिक आता शिवसेनेत जाऊन उपसभापती झालाय. ही कसं, या गोष्टी मग काय दडलं होतं? आता त्या बाबतीत मी खूप नशीबवान स्वतःला समजतो. काय झालं, ज्यावेळेस पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली आणि पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आरक्षण सोडत झाले, त्यावेळेस मी आरक्षण सोडतीला उपस्थित होतो, तुम्ही पण होता. त्यावेळेस काळूस आणि मेदनकरवाडी हा जिल्हा परिषदेचा गट आणि काळूस हा गण पंचायत समितीचा, तो पंचायत समितीचा गण ओबीसी पुरुषासाठी आरक्षित झाला. आणि त्या ठिकाणी माझ्या मनात पालचूक चुकली की आता आपल्याला संधी आहे. मी दुसऱ्या दिवशी आमच्या देवस्थान, जाकमाता देवस्थान, त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मंडळी, काही कारभारी गावचे बसलेले असतात, मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की आपला गण हा आरक्षित झालेला आहे. आपल्या गाव हे मोठं आहे, 4000 मतदान असलेलं हे गाव आहे आणि आतापर्यंत आपल्या गावाला तालुक्याची संधी मिळालेली नाहीये. त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की आपण, म्हणजे मीच लढायला पाहिजे असं काही नव्हतं, गावातलं कोणीतरी तालुका पातळीवर गेलं पाहिजे, आपापले हेवेदावे सोडून आपण तालुका पातळीवर लढायला पाहिजे अशी मी इच्छा व्यक्त केली. आणि त्यांनी मला सल्ला दिला की ठीक आहे, तुझ्या जर मनात असेल तर तू गाव बैठक लाव. आणि मग गुरुवारी आम्ही गाव बैठक लावली. त्या अगोदर आदल्या दिवशी आम्ही संपूर्ण शिरोली गावामध्ये रिक्षा फिरवली, दवंडी दिली, सोशल मीडियावर प्रसारित केलं बैठकी आहे म्हणून. आणि त्या बैठकीला उदंड प्रतिसाद मिळाला. आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण ज्यावेळेस निवडणूक लढवायची आहे तर त्यावेळेस मी तर इच्छुक झालोच, परंतु अजून माझ्याबरोबर गावातले 3 जण, म्हणजे आम्ही 4 जण इच्छुक झालो. शिरोलीतून 4 जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक झालो. त्यामध्ये मी आहे, आमचे चुलते माजी सरपंच संजयराव सावंत आहेत, आमचे बंधू रवींद्र सावंत आहेत आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख देवराम वाडेकर, असे 4 जण आम्ही पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक झालो. आणि त्या गाव बैठकीमध्ये असा ठराव झाला की आपल्या गावातनं जो उमेदवार, 4घांमध्ये एकच लढणार होता, परंतु जो उमेदवार निवडणूक लढवेल तो आमदार बाबासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनंच लढायची, असा गाव बैठकीतला ठराव झाला. त्यामुळे मी त्या ठिकाणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं लढतोय. त्यामागे अजून एक स्टोरी आहे. प्रथमतः आमचे चुलते माजी सरपंच संजयराव सावंत इच्छुक झाले. त्यांनी इच्छा व्यक्त केली की मी 20 वर्ष झालं या गावच्या राजकारणामध्ये आहे, मी संघर्ष केलाय, माझी आता सर्व जुळून आले तर मला लढायचं आहे. ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की मंगेश, तू अजून लहान आहेस, तुझं अजून वय गेलेलं नाही आहे, आपण तुला पुढे संधी देऊ, मला यावेळेस संधी दे. मी मनापासून तयार झालो आणि त्यांना एका क्षणात होकार दिला. ठीक आहे म्हटलं, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही लढा, असं हे केलं. परंतु काय झालं, 2 दिवसानंतर त्यांना थोडासा प्रॉब्लेम झाला आणि त्यांनी या निवडणुकीतनं माघार घेतली. आपल्याला संधी आणि इतर 2 जणांनी त्यांनाही समजून सांगितलं. 3घांनी पण एकमुखाने मला पाठिंबा दिला. आणि मग त्या याच्यामध्ये तालुका पंचायत समितीसाठी शिरोली गावातनं एकच नाव माझं पुढं झालं. आणि योग कसा म्हणतात, योग
20 वर्ष आदरणीय राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकमेकांशी भांडत होते, परंतु त्या अगोदर महानगरपालिकेची निवडणूक झाली, मुंबई महानगरपालिकेची. त्या ठिकाणी मनसे आणि शिवसेनेची युती झाली. त्यामुळं मला तिकीट द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कुठलीही अडचण आली नाही. गावचा पाठिंबा एकमुखाने आला होता. काळूस गावामध्ये जिल्हा परिषदेचं तिकीट गेलं होतं. पंचायत समितीचं तिकीट शिरोलीला 2 नंबरचं मतदान असल्यामुळं बसणार होतं, हे आमदार साहेबांचा शब्द होता. आणि त्यामुळं शिरोली गावाने दिलेला उमेदवार हा मंगेश सावंत हा कुठला पक्षाचा नव्हता, हा गावचा उमेदवार होता. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडं आज मी आलो आणि त्यांनी मला उमेदवारी दिली आणि आज या पदावर मी कार्यरत आहे. तुम्हाला खरं ठाकरे गटाकडनं तिकीट मिळालं. तुमचा ठाकरे गटां म्हणजे ठाकरे फॅमिलीवरचा जो विश्वास आहे त्याला सार्थ ठरून दोन्ही भावांची युती झाली. तुम्हाला इथं तिकीटही मिळालं. पण त्या तुमची इलेक्शन खूप मोठी चुरशीची ठरली. राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तुम्ही आणि शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार होता. इथं धनशक्तीचा बेसुमार चित्र पाहायला मिळालं. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, ह्याच्याकडं कसं तुम्ही पाहता? आपण पाहिलंच असेल की काळूस गणामध्ये माझ्या विरोधात जो उमेदवार दिला होता तो कोट्याधीश होता. अक्षरशः त्याने माझ्या विरोधात पैशाचा डोंगर ओतला काळूस गणामध्ये. म्हणजे जो उमेदवार जिल्हा परिषदेचा ज्या पटीने खर्च करतो त्या पटीमध्ये त्याने पंचायत समितीसाठी खर्च केला. मग ह्याच्या आपल्याला अडचणी खूप आल्या, परंतु माझ्या आई जाकमतेच्या आशीर्वादानं, माझ्या गावच्या पाठिंब्यानं, मला आज आठवतं अक्षरशः एका ठिकाणी मी प्रचाराला गेलो गावामध्ये, तर माझ्या एका ज्येष्ठ महिलेने 500 रुपये मला द्यावे. त्या ठिकाणी सांगावं, तू बाळा लढ ते गावासाठी, आपल्या धर्मासाठी तू लढ. असे अनेक प्रसंग या ठिकाणी मला आठवतात निवडणुकीतले. अक्षरशः गावानी ती निवडणूक हातात घेतली. माझ्याबरोबर जीन्स घालणारे पासनं तर पार धोतर घालणाऱ्यापर्यंत माझ्याबरोबर फिरायला लोक होती. कुठली अपेक्षा नाही, फक्त आपला मंगेश जिंकला पाहिजे, आपला गावचं नाव मोठं झालं पाहिजे, ही भावना होती त्यांची. त्याने अजिबात कसलीच अपेक्षा नाही केली. आणि अक्षरशः ज्या वेळेस मी प्रचाराला जायचा ना, ते म्हणायचं गरिबाचं पोरगे लढतंय, त्याला मतदान केलं पाहिजे. ही भावना तयार झाली. आणि तोच माझा विषय होता. ज्यावेळेस एखाद्या उमेदवाराविषयी सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांची भावना तयार होती ना, तो खरोखर भावनिकता ज्यावेळेस तयार होती तो खरोखर विजय असतो. आणि हे माझे कष्ट आहेत. 20 वर्षाची माझी प्रामाणिकता होती. मला आजही आठवतं 2017 साली मी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये काही मतांनी माझा पराभव झाला होता. ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीला मी पराभूत झालो तेच गाव आज एक दिलानं माझ्या मागं उभं होतं. आणि त्यामागची किमया हीच होती की मला आजही वाटतं की तो जो पराभव जर झाला नसता तर आजचा हा मंगेश सावंत तुम्हाला दिसला नसता. त्या पराभवाने मला शिकवलं. मी ज्यावेळेस मी पराभव झालो त्या रात्री मला झोप नाही लागली आणि मी विचार करत होतो की मी कुठं कमी पडलो का, मी संपर्कामध्ये कमी पडलो का. तर दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस गावामध्ये फिरलो तर मला असं कधीच जाणवलं नाही. फक्त जाणवलं की मंगेश सावंत तुला हे कुठंतरी वेगळ्या दृष्टीने उभं करण्यासाठी हा आपला पराभव आहे. त्या पराभवातून मी खूप शिकलो. मी कुठेही जनसंपर्कामध्ये कमी पडलो नाही, मी कुठल्याही कामांमध्ये कमी पडलो नाही. 2017 ते 22 या 5 वर्षामध्ये झोकून देऊन गावासाठी काम केलं. त्यामध्ये प्रामुख्याने आमची जिल्हा परिषदेची शाळा आज तुम्ही पाहताय, 2 कोटीची विकास कामं आम्ही त्या ठिकाणी करू शकलो. मी आज त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर अध्यक्ष म्हणून काम करतो, व्यवस्थापन अध्यक्ष म्हणून काम करतोय. त्या ठिकाणची इमारत आज दिमागदार उभी आहे. त्या ठिकाणी CSR फंड, कोट्यवधीचा CSR फंड आणून त्या ठिकाणी उभं केलं. आमच्या देवस्थानचं वर्ग तीर्थक्षेत्र जे झालं त्यामागे मोठं काम मी या ठिकाणी केलं. अनेक छोटी मोठी कामं, आमची गावची यात्रा असेल, गावचे दसरा असेल, त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये मी काम करत गेलो. आणि म्हणून गावाने माझ्यावर विश्वास ठेवला की हे धडपड पोरग आहे, याला संधी दिली पाहिजे. म्हणून हा जो संघर्ष आहे हा खूप मोठा संघर्ष आहे. आणि या धनशक्ती आणि विरुद्ध जनशक्तीच्या लढाईमध्ये जनशक्तीने मला साथ दिली
आणि मी खरोखरच काळूसगानातील प्रत्येक मतदाराचा आयुष्यभरासाठी ऋणी राहील की एक सर्वसामान्य घरातला पोरग आज या उपसभापती पदावर जाऊन बसलं आहे. ज्या वेळेस मला त्या ठिकाणी खुर्चीवर बसल्यानंतर लोक भेटायला येतात ना, मला अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये ती जी भावना व्यक्त होते की आपला प्रतिनिधी, एक सर्वसामान्य घरातला प्रतिनिधी त्या खुर्चीवर बसलाय, हे खूप मनाला समाधान देणार आहे. हो, हे फक्त मोठ्याच बापाच्या पोरांनी निवडणुका लढवायच्या का? सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य पदाधिकारी निवडणुका लढवायच्याच नाही का? लढवायच्या, पण आपल्या कष्टाच्या जोरावर, आपल्या मेहनतीच्या जोरावर, आपल्या निष्ठेच्या जोरावर ह्या निवडणुका झाल्या पाहिजेत. आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण हे मला समजतो. हे 20 वर्षाचं कष्ट आहे, प्रामाणिकपणा आहे, त्याग आहे, आणि त्या त्यागातनं आज मिळालेलं हे फळ आहे, आणि ते आज उपसभापती पदातनं दिसतंय. हा झाला तुमचा निवडणूक जिंकण्यापुरता, म्हणजे जिंकण्यापर्यंतचा प्रवास. परंतु ठाकरे गटाला खेड तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये स्पष्ट बहुमत होतं. तसं 16पैकी 9 जागा तुम्ही पक्षाने खिशात घातल्या होत्या, म्हणजे जिंकल्या होत्या. पण तरीही उमेदवार किंवा विजयी उमेदवार सदस्य तुम्हाला राजकीय सहलीवर नेण्याची वेळ आली. याची चर्चा तालुकाभर वेगळ्या पद्धतीने चालली की तुमचा मग सदस्यांना अविश्वास कसा तुम्ही दाखवला? त्यामागे सुद्धा भरपूर मोठी स्टोरी आहे. ज्यावेळेस 9 तारखेला आम्ही सर्वजण निवडून आलो, 9 सदस्य, त्यावेळेस विरोधी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आणि शिंदे गटाचा 1, 7 आणि आम्ही 9 असे 16 जण आम्ही निवडून आलो. त्यामध्ये त्यानंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरसताई आहेत, त्या मला शुभेच्छा द्यायला माझ्या ऑफिसवर आल्या. त्या अश्विनी तरसताई, मी त्या अशा सहज आल्या होत्या शुभेच्छा द्यायला, परंतु माझ्यापर्यंत तोपर्यंत कुठेही तोपर्यंत मला काय चुकली नव्हती. पण त्यानंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी आमदार साहेबांनी सर्वांना बोलवून घेतलं, सर्व 9 सदस्यांना घरी बोलावून घेतलं, आणि त्या ठिकाणी 5 जिल्हा परिषद सदस्य होते आणि आमची मीटिंग झाली. परंतु त्यामध्ये आम्हाला असं कळलं की मला तर संपर्क करायचा प्रयत्न केलाच त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातनं, परंतु माझे सहकारी आहेत दीपक कांबळे, ज्या कांबळेताई निवडून आल्या होत्या नाणेकरवाडी गणातनं, त्यांना सुद्धा विरोधी पक्षातल्या काही लोकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आमदार साहेबांनी एक निर्णय घेतला की आपल्याला सर्व सदस्य कुठेतरी आपल्या एका जागेवर ठेवायला हवेत, कारण सामदाम दंडभेद हे संपूर्ण वापरून राष्ट्रवादीकडनं सदस्य फोडण्यासाठी प्रयत्न चालू झाले होते. तुमच्या 2 सदस्यांना तर 100% आम्हाला संपर्क झाला होता. दुसऱ्याच दिवशी संपर्क झाला होता, परंतु आमच्या कुठल्याही सदस्यांनी त्यांना दाद दिली नव्हती. आणि आमदार साहेबांनी निर्णय घेतला की आपले हे सर्व सदस्य एकत्र ठेवायला हवेत. 10 तारखेला आम्ही आमदार साहेबांच्या बंगल्यावर गेलो, आमची मीटिंग झाली. त्याच दिवशी मातोश्रीवरनं निरोप आला की आपल्याला 11 तारखेला मातोश्रीची वेळ मिळाली आहे आणि त्या ठिकाणी उद्धव साहेबांना भेटायला आम्हाला जायचं आहे. मग आम्ही सर्व सदस्य 10 तारखेला एकत्रच होतो. एकत्र संध्याकाळी मुंबईच्या दिशेने आम्ही निघालो. 11 तारखेला आमची मातोश्रीवर उद्धव साहेबांची भेट झाली. त्या ठिकाणी सगळी चर्चा वगैरे झाली आणि आम्ही एका ठिकाणी एका रिसॉर्टवर राहायला गेलो. त्यानंतर 2 दिवसांनी आम्हाला आमचा गट स्थापन करायचा होता. कलेक्टर ऑफिसला येऊन गट स्थापन करायचा होता. आम्ही हडशी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी राहिलो, मुळशीमध्ये. आम्ही त्यानंतर दुसऱ्या दिवशी कलेक्टर ऑफिसला आलो. कलेक्टर ऑफिसला गट स्थापन केला. सर्व आमचे पदाधिकारी होते. आम्ही त्यानंतर गट स्थापन झाल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी रिसॉर्ट होतं आमच्या त्या ठिकाणी गेलो. परंतु त्यानंतर असं जाणवलं आम्हाला की रात्री 11 वाजता एक गाडी आपल्याच तालुक्यातली त्या ठिकाणी आमच्या हॉटेलच्या दुसऱ्या ठिकाणी रूम घेऊन काही 4-5 तरुण त्या ठिकाणी आलेले आहेत. हडशीलाच आमचा त्या ठिकाणी पाठलाग करून कोणीतरी एक तरुण 4-5 तरुण आमच्या शेजारच्या रूममध्ये त्यांनी रूम घेतली आणि ते राहिलेले आहेत. रात्रीच आमच्या डुबे साहेबांना ती गाडी दिसली होती, दिलीपराव डुबेंना ती गाडी दिसली होती, परंतु त्यांना काही संशय आला नाही. त्यांना पाहून ती गाडी रिव्हर्स गेली. ज्यावेळेस ते चक्रा मारत होते, एंट्रीच्या त्या ठिकाणी चक्कर मारत होते, त्यावेळेस ती त्यांना पाहून रिव्हर्स गेली. त्यांना कुठला संशय आला नाही. परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस दीपकरावांनी ती गाडी पाहिली 12 वाजेच्या सुमारास, त्यावेळेस दीपकरावांना असं आढळलं
जी गाडी त्यांना संपर्क करण्यासाठी आली होती आदल्या दिवशी निवडणुकीनंतर दुसऱ्या दिवशी तीच गाडी होती. आणि त्यामुळं आम्हाला खात्री पडली, संशय बाळगला म्हणजे 100% होतं ना. आम्ही त्या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचायचा ते प्रयत्न करतायत हे संशय बाळगला. त्या ठिकाणी ते रूममध्ये होते. मग आम्ही काय केलं, दिलीपराव डुबे आणि स्वप्नील शेटगावारी आमचे मोईचे ते आमच्याबरोबर होते. त्या दोघांना त्या रूमच्या समोर उभं केलं आणि इकडनं आमच्या सर्व सदस्य आणि आमच्या बॅगा वगैरे आमच्या गाड्यांमध्ये टाकल्या आणि आम्ही ते हॉटेल सोडलं. गनिमी गावा केला आणि 15 मिनिटाने त्या पोरांनी ते हॉटेल सोडलं. लगेच मॅनेजरचा आम्हाला फोन आला की त्या पोरांनी सुद्धा ते हॉटेल सोडले. म्हणजे आमच्या मागावर ते होते. त्यानंतर आम्ही मुंबई या ठिकाणी गेलो. तुमच्या मागावर म्हणजे मंगेश सावंत आणि दीपक कांबळे या दोघांचंच का? असं नाही, ते सर्वांशी कोऑपरेट करायचा प्रयत्न करत होते, परंतु आम्ही दोघंच का असं. तर मला असं वाटतं की मंगेश सावंत आणि दीपक कांबळे हे थोडेसे आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेली माणसं आहेत असं त्यांनी ते हेरलं. त्यामुळं फक्त पैशाच्या जोरावर हे फुटतायत का, त्यांना आपण आमिष दाखवलं पैशाचं तर हे इकडे येत आहेत का, हे त्यांना त्या ठिकाणी जाणवलं असेल. म्हणून त्यांनी त्या आमच्या दोघांना सापळा किंवा आमच्या दोघांवर ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही मुंबईच्या दिशेने गेलो. त्या ठिकाणी सचिन भाऊ आहेर आमचे जे संपर्क नेते आहेत आमदार, त्यांच्या संपर्कामध्ये असलेल्या एका रिसॉर्टमध्ये आम्ही थांबलो. परंतु काय झालं, 8 दिवस त्या ठिकाणी थांबलो आणि एके दिवशी त्या हॉटेलवर सुद्धा, म्हणजे पंचतारांकित हॉटेल आहे त्या हॉटेलवर पण, त्या हॉटेलचा पण किस्सा सांगतो ना तुम्हाला. त्या हॉटेलवर सुद्धा एक तरुण आमच्या हॉटेलमध्ये राहायला आला. आणि ज्यावेळेस आम्ही, आता ते काय होतं, पंचतारांकित हॉटेल होतं, रूम सगळ्या वर आणि खाली असं त्यांचं रिसेप्शन आहे आणि जेवणासाठी खालीच होतं, स्वतंत्र व्यवस्था होती. ज्यावेळेस आपले सदस्य खाली जेवणासाठी यायचे, नाश्त्यासाठी यायचे, त्यावेळेस तो एक सदस्य आपल्या सदस्यांकडे पाहत राहायचा. एक माणूस खाली तो रिसेप्शनलाच एका सोफ्यावर बसलेला असायचा आणि आपल्या सदस्यांकडे पाहत राहायचा. तो तुमच्या दृष्टीने अनोळखी होता. तो अनोळखीच होता ना, आम्ही कोणाला ओळखतच नव्हतो. तो आम्हाला म्हणजे त्याला फक्त व्हॉट्सअपवर फोटो पाठवला होता. आणि मग आमच्या सदस्यांना थोडीशी संशय आला आणि आमच्यात चर्चा झाली की हा मनुष्य आपल्या सदस्यांकडे पाहतोय. तर मग अशी चर्चा झाल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, आपण काहीतरी खात्री करतो नक्की काय मोबाईलमध्ये चालतोय तो. तर मी त्याच्या शेजारी जाऊन बसलो आणि शेजारी जाऊन बसल्यानंतर त्याने मला विचारलं, तुम्ही मंगेश सावंत आहात का? मी शॉक झालो. म्हटलं ठीक आहे, हा मीच आहे मंगेश सावंत. तो म्हटलं मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. म्हटलं ठीक आहे, आमची लोक आता या ठिकाणी थोडीशी आहेत, लोक गेल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो. आणि मग असं झाल्यानंतर मी, आमच्याबरोबर त्यावेळेस तालुका प्रमुख रामदास आबा दनवटे होते. मी आबांच्या कानावर विषय घातला की म्हटलं आबा, आपल्याला जो संशय आहे की हा तरुण आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, आपल्या मागावर संशय खरा आहे, तो संशय खरा आहे, ट्रॅप चालू आहे आपल्यावर. मग त्यावेळेस काय झालं, मग बाबांनी सचिन भाऊंना संपर्क केला. सचिन भाऊंनी तिथले स्थानिक कार्यकर्ते त्या ठिकाणी आमच्या बरोबर होतेच आमच्या संरक्षणासाठी, ते टेकणे पाठवले. त्या माणसाला ट्रॅप केला, त्या माणसाला काय तो प्रसाद द्यायचा तो दिला. मग त्यावेळेस जी सचिन भाऊंची टीम होती त्यांनी त्याला पकडलं, त्याला रूमवर आणलं आणि तो फक्त काय म्हटला की मला यातलं काही माहिती नाही, मला फक्त सांगितलं होतं की मंगेश सावंतांना फोन लावून द्या. मग त्यानुसार मग मला आबांनी त्या रूममध्ये बोलवून घेतलं आणि म्हटले लाव तुला फोन, आता मंगेश सावंत आलेले आहेत. मग त्यांनी XYZ व्यक्तीला फोन लावला आणि माझं त्याच्याशी बोलणं आलं. तर तो म्हटला शेठ थांबा, फक्त एक कॉन्फरन्सवर घेतो. आणि त्या व्यक्तीने एका व्यक्तीला कॉन्फरन्सवर घेतलं. तर त्यावेळेस माझ्याबरोबर माजी सभापती अंकुशराव राक्षे हे बोलत होते समोरून. हो, माझं त्यांचं संभाषण झालं. त्याचा काही पुरावा आहे ना माझ्याकडे, त्याचा व्हिडिओ काढलेला आहे. आम्ही जे संभाषण झालं त्याचा व्हिडिओ. उपसभापती मंगेश सावंत यांच्याकडे जो माजी सभापतींशी संवाद झालेला आहे, जी ऑफर त्यांना कोटींची दिली, तो व्हिडिओ आपण आधी पाहूया. बाकी सगळ्यांचे शब्द पूर्ण केले, सक्रम शिंदे, संतोष, तशी काय अडचण नाही. एकदा मी मध्येच केलं, सगळे शब्द पूर्ण होते. आणि दुसरं
पेमेंट शिवाय पण नाही ना रे. पेमेंट बरोबर आपण बाकीच्या गोष्टी तुम्ही लाईफ मध्ये सेटल बनवू शकता. तर काही कामधंद्याच्या गोष्टीच्या कमिटमेंट बांधून घेऊ. तर तुम्हाला काय पक्ष प्रवेश नाही करायचा. ते आपल्याला अंगावर वाटलं तर आपण ऍक्सेट राहू. आणि तुम्हाला ते तुम्ही ते आमच्यावर ढकलून द्या किंवा नाही का ते शरद दादांवर व्हायचं बाहेरचे नंतर एकदा बाहेर पडले मग आपण विचारतो. तुम्ही एकटं नाही बाहेर पडायचं. आमचं दुसरं सीटन तुम्ही दोघं एकत्रच पडायचे. तुमचं डिसिजन झालं मी तुम्हाला मी सांगतो. आणि राहिला प्रश्न एरवी तुला मी सांगतो माझ्या काळातल्या बाबतीत तुम्ही तिथे बघितले लाख रुपये कोण देत नव्हतं. आताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे फायनान्शियल एवढा मोठा विषय पण मार्गी लागेल त्याचं बाकीच्या गोष्टी सुरळीत होतील. परत 6 महिन्यात आपण प्रस्ताव लावू. फायनान्शियल किती होईल तरी? 2 कोटी द्यायला लागतो. तू सांग आता मला पहिले 1 कोटी म्हटलेली मी माझ्या रिस्कवर सांगतोय आणि मी पोस्ट पण करतो. तुम्ही सांगा तिथे पोस्ट करतो. वैनिकडे पोस्ट करतो. विचार करून सांगतो मी. फक्त पॉझिटिव्ह निर्णय घ्या. बाकी सगळ्या गोष्टीला आम्ही पूर्ण ताकद बरोबर. आणि राहिला प्रश्न ते तुम्हाला वाटत असतं ना ज्याला प्रॉपर्टी करायची त्याचं मागचं वाढती त्याच्यावर तुम्ही मार्ग डिस्कशन करा. त्या गोष्टीची परिपूर्ण काळजी घेऊ. आणि इतर व्यावसायिक सेटलमेंटसाठी 3 पक्ष महायुती आहे. सुनेताताई पवार तुम्हाला बसत होते अत्यंत रेफरन्स या विषय बोलणं झाले. आम्ही त्यांचे कामावर घातले की आमचे संपर्कात अजून एक जोडी झाले आणि ते त्या गोष्टी सगळीकडे पुढच्या विकास कामं निधी पण त्यानंतर म्हणजे काय आलं मग माझ्याशी माझे सभापती बोलले आणि मला 2 कोटीची त्यांनी ऑफर दिली. आणि त्यावेळेस मी त्यांना म्हणजे त्यावेळेस ऑफर आल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आपण पैसा निवडायचा की तत्व. कारण का आमच्या जातमातेच्या मंदिरामध्ये ठरलं होतं की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं लढायचं आहे. पक्ष बदलायचा तर काय माझ्या त्यावेळेस मनामध्ये आला पक्ष बदलायचा तर काय आपला विषयच नाही. गावचं ठरलेलं आहे. आणि आपण त्यावेळेस मी विचार असा केला की आपल्याला एखादा माणूस पैसे देऊ करतोय कशासाठी देऊ करतोय तर त्याचं नाव मोठं व्हावं. म्हणजे ज्यावेळेस समोरनं ऑफर आली सभापती व्हायचं होतं ना. त्यांना त्यांचं नाव कमवायचं होतं. म्हणजे तो नाव कमावण्यासाठी पैसे देतोय. तुम्हाला त्यामुळे पैसे देतो. आणि मी पैसे घेतोय कशासाठी? नाव गमावण्यासाठी. हे तुमच्या मनात माझ्या मनात आलेलं ना. आपण जर पैसे घेतले असते आणि जर काही दगाफटका केला असता तर आयुष्यभरासाठी बट्टा लागला असता ना. नाव गेलंच असतं ना. म्हणून माझ्या मनाने त्यावेळेस ठरवलं पैसे आज ना उद्या कमवले जातील. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे की तुमचं आयुष्यभरासाठी तुम्ही नाव कमवा. नाव जर एकदा गमवलं तर तुम्ही परत नाव कमवू शकत नाही. पैसे तुम्ही अनेक कमवू शकता पण नाव एकदा गेल्यानंतर नाव कमवू शकत नाही. आणि तो विचार मी कायम ठेवला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी गद्दारी आयुष्यभरात कधी करणार नाही. ही तर पहिली निवडणूक आहे ह्याच्यात तर नाहीच. अनेक आता पुढं संधी येणार आहेत परंतु कुठल्याच निवडणुकीमध्ये पक्षाची गद्दारी होणार नाही. तुमचा संपर्क झाला कॉन्फरन्सवर तुम्ही माजी सभापतींशी बोलला. तुम्ही ती ऑफर धुडकावली आणि त्यावेळेस तुम्हाला खरं तर तुमच्या पक्षाला कळालं की आता विरोधक उमेदवार फोडण्याच्या फंदात त्यांनी चांगलं सुरुंग लावायचं ठरवलंय. आता तुमचा तर नकार गेला. अजून उमेदवार तुमचे त्यांच्या टार्गेटवर होते. पुढे काय झालं? पुढे काय झालं मग त्या दिवशी आम्ही तो जो व्यक्ती होता त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला. आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आमच्या नेतृत्वाला असं लक्षात आलं की हे उमेदवार फोडण्यासाठी फार कुठल्याही थराला जायची शक्यता आहे. त्यामुळं आम्ही तेही हॉटेल सोडलं. त्यानंतर आम्ही पालघर या ठिकाणी एक समुद्रकिनारी रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी जाऊन राहिलो. त्या ठिकाणी 8 दिवस त्या ठिकाणी राहिलो. आणि निवडणुकीच्या अगोदर 2 दिवस आम्ही परत मुंबईत आलो. 1 दिवस मुंबईत राहिलो. आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी आम्ही मग ह्या दरम्यानच्या काळात कुणाशी कॉन्टॅक्ट नाही. त्या दरम्यानच्या काळात मग त्यांनी संपर्क त्यांना झालाच नाही. त्यानंतर काय झालं आम्ही गाड्या चेंज केल्या. तुमची वाहनं बदलली? आमची सर्व वाहनं बदलली आम्ही. मोबाईल तर आमचे बंदच होते. परंतु आम्हाला ते लक्षात आलं की आमच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावरनं स्ट्रेस होते का काय. मग त्यानंतर आम्ही ज्या 8 दिवस गाड्या आहे त्या
तिथल्या सचिन भाऊंच्या गाड्या आम्ही तुमच्या वापरल्या. गाड्यांना जीपीएस नव्हतं लावलं? काय आता ते त्यांनाच माहिती त्यांनी कसं केलं. परंतु मग आम्ही त्या सचिन भाऊंच्या यंत्रणेतल्या गाड्या वापरल्या आणि 8 दिवस आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहिलो. त्यानंतर येताना आदल्या दिवशी तुमच्या गाड्या घेतल्या परत? आम्ही नाही, आमच्या गाड्या आम्ही वापरल्याच नाही. सांगतो ना, त्याच्या पुढे खूप मोठी स्टोरी आहे. ज्यावेळेस आम्ही लोणावळा सोडलं येताना आदल्या दिवशी, आमचं असं ठरलं की आपल्याला खरावड्याला चांगला आपल्या त्या ठिकाणी श्रद्धा असलेलं देवस्थान आहे, त्या ठिकाणी म्हसोबांचं आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे. मग आम्ही त्या ठिकाणी एक 5-5:30 वाजता लोणावळा सोडलं. एक 7-7:30-8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी दर्शन घेतलं. आमच्याबरोबर इतर टीम होती आणि त्या टीमबरोबर घेऊन आम्ही ते दर्शन घेऊन 8-8:30 वाजता आम्ही पुणे-बेंगलोर हायवेला त्या ठिकाणी एका हॉटेलवर जेवायला थांबलो. तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा एक मोठा पदाधिकारी दीपक कांबळेंना येऊन भेटला. राष्ट्रवादी आपल्या तालुक्यातला राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी दीपक कांबळेंना येऊन भेटला. आम्ही जेवण करतोय आणि तो मागच्या बॅक साईडला त्यांनी वेटरला आवाज दिला आणि म्हटले दीपक कांबळेंना बोलावून आण आणि दीपक कांबळेंना भेटायचं आहे. तर दीपक शेट गेले त्या ठिकाणी, ते त्या ठिकाणी भेटले. त्यांनी विचारलं, दीपक काय ठरलंय तुझं? अरे तुला तर आम्ही अशी ऑफर दिली होती. परंतु दीपक कांबळेंनी सुद्धा ठाम नकार दिला आणि त्या ठिकाणाहून ते परत आमच्यामध्ये सामील झाले. आणि तो ज्यावेळेस आमच्याबरोबर जी टीम होती त्यावेळेस त्या टीमला सुद्धा तो एक धक्का होता की आपण एवढ्या सिक्युरिटीमध्ये आणून सुद्धा राष्ट्रवादीचे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचले. त्याचा तुम्ही शोध घेतला? त्याचा शोध आता चालू आहे. आमच्या नेतृत्वाला तो सापडलाय असेल, परंतु आमच्यापर्यंत पोहोचला नाही. पण त्यानंतर मग सर्वजण एका हॉटेलला आलो आम्ही. मग त्या ठिकाणी आमदार साहेब आले, आमची तालुक्यातली जी कोर टीम आहे, मग संजूभाऊ आहे, सुधीरभाऊ होते, सभापती विजूभाऊ होते, अमरभाऊ होते, आमचे केशवराव होते, गणेश राणा, अरे सगळी आमची कोर टीम आली. 10-20 गाड्या त्या ठिकाणी आमची पदाधिकारी पोहोचले आणि त्या हॉटेलला गरडा घातल्यानंतर सुद्धा 4 ते 5 गाड्या आमच्या मागावर त्या ठिकाणी होत्या. तरी पण 4 ते 5 गाड्या आमच्या मागावर होत्या. आम्ही रात्री 3 वाजता ते हॉटेल सोडलं. हिंजवडीला आम्ही आदल्या दिवशी राहिलो होतो. रात्री 3 वाजता आमदार साहेब आमच्या बरोबर आहेत. तरी रात्री 3 वाजता संपूर्ण आमची तालुक्याची कोर टीम आमच्या बरोबर आहे. 20 ते 25 गाड्यांच्या याच्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांच्या, आमच्या सदस्यांच्या 2 गाड्या, आमदार साहेबांची गाडी, सर्व गाड्या आम्ही त्या ठिकाणाहून घेऊन आलो. पहाटे 4:30 वाजता आमदार साहेबांच्या बंगल्यावर पोहोचलो. त्यावेळेस सर्वांनी सुटक्याचा निश्वास सोडला की अक्षरशः राष्ट्रवादीने जंग पछाडलं आमच्या सदस्यांना संपर्क करण्यासाठी, फोडण्यासाठी. परंतु कुठलाही सदस्य त्यांच्या याला बळी पडला नाही. राष्ट्रवादीने तर खरं फोडाफोडीचं राजकारण तुम्ही अनुभवलंय. मग उपसभापतीपद तुम्हाला मिळण्यामागं तुम्हाला व्हॅल्युएबल होत आहे, तुम्हाला 2 कोटीची ऑफर होती, त्याच्यामुळे तुम्ही पक्षाला वेठीस धरलं, हे काय गणित आहे? तुम्हाला उपसभापतीपद पहिल्यांदा कसं मिळालं? नाही, याच्या मागे आदरणीय आमदार बाबासाहेब काळे यांचा माझ्यावरती असलेला ठाम विश्वास हे कारणीभूत आहे. खरं तर मी ज्यावेळेस पंचायत समितीची निवडणूक लढवली तर त्यावेळेस माझ्या विरोधात धनाढ्य शक्ती त्यावेळेस उभ्या होत्या. परंतु माझ्या कामावर, माझ्या प्रामाणिकपणावर, माझ्या निष्ठेवर विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या जोरावर मी पंचायत समितीची निवडणूक जिंकली. आणि त्यानंतर आमदार साहेबांनी एक ठरवलं की आपल्याला उपसभापती पदाची ज्यावेळेस संधी द्यायची आहे त्यावेळेस मी कुठलीही अपेक्षा ठेवली नव्हती. कारण का, एक साधा कार्यकर्ता, ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेला एक सामान्य माणूस पंचायत समितीला निवडून येतो, त्यावेळेस त्याला सभापती उपसभापतीची माझी तर अजिबात अशी संघर्ष करण्याची इच्छा नव्हती. परंतु आमदार साहेबांनी त्या ठिकाणी मला संधी दिली. मी आमदार साहेबांचं आयुष्यभरासाठी ऋणी आहे. त्यामागे कुठल्याही वेटीस असं धरलंच नव्हतं की मला 2 कोटीची ऑफर आहे मग मी त्या ठिकाणी जाईल, असं काहीच नव्हतं. परंतु माझ्या मतदारांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, तो विश्वास जो मी सार्थ ठरवला,
तत्वांशी तडजोड केली नाही आणि याच्यामुळं मला वाटतं आमदार साहेबांनी ही संधी मला या ठिकाणी दिली असावी असं मला या ठिकाणी वाटतं. पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडीनंतर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर एक सभा झाली. आमदारांनी त्या सभेत म्हटले की आमच्या मागे अदृश्य शक्ती आहे. तर तुम्ही म्हणजे सहलीवर असताना मुंबईत मुख्यमंत्र्यांशी तुम्ही सगळे सदस्य भेट झाली. मग ती अदृश्य शक्ती मागे चर्चा सुरू झाली की ती अदृश्य शक्ती तर नाही ना. तर मग बाबाजी काळे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तर मग तुमची मुख्यमंत्र्यांसोबत झालेली भेट ही त्यामागचंच काही कारणं आहेत का? नाही, त्यामागचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आम्ही ज्यावेळेस मुंबई या ठिकाणी मुक्कामाला होतो त्यावेळेस मग नुकतंच अधिवेशन सुरू झालं होतं आणि आमच्या काही सदस्यांनी विधान भवन पाहण्याची इच्छा आमदार साहेबांकडे व्यक्त केली. म्हणजे आमदार साहेब मुंबईत असताना आमच्याच हॉटेलला मुक्कामी होते आणि त्यानुसार आमदार साहेबांनी आम्हाला विधान भवन त्या ठिकाणी पाहायला नेलं. मग त्यावेळेस आमदार सचिन भाऊ आयरे आमच्याबरोबर होते. त्यावेळेस आम्ही अनेक मंत्र्यांची भेट घेतली. विधानसभेचे अध्यक्ष आहेत नार्वेकर साहेब, त्यांचीही भेट घेतली आणि त्यानंतर असंच आमचा इथला एक जण सदस्य म्हटलं की आपण मुख्यमंत्री साहेब भेटतायत का. तर त्यावेळेस आमदार साहेबांनी थोडेसे प्रयत्न केले आणि आमची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली. त्या भेटीत काही चर्चा नाही, चर्चा वगैरे काही नाही. त्या भेटीकडं आपण राजकीय दृष्ट्यातनं न पाहिलेलंच बरं. कारण का आमच्या काही सदस्यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस भावना व्यक्त केल्या त्यावेळेस आम्ही विधान भवनामध्ये गेलो, अनेक मंत्र्यांना भेटलो. विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेब आहेत त्यांनाही भेटलो आणि त्याच वेळेस इतर पक्षातील लोकांशी आमदार बाबाशेठ काळे यांची असलेली जी मैत्री आहे त्या मैत्रीच्या माध्यमातूनच मुख्यमंत्री साहेबांनाही आमची भेट झाली. त्यामुळं त्या भेटीकडे कुठल्याही राजकीय नजरेतनं न पाहता एक आमदार साहेबांचं काम मुख्यमंत्र्यापर्यंत पोचलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस सचिन भाऊंनी त्यांना सांगितलं की आमदार बाबाशेठ काळे यांची पंचायत समिती ताब्यात आली आणि त्यांचे हे सर्व सदस्य आहेत. त्यांनी त्यावेळेस आम्हाला भेट दिली, आमच्याशी चांगलं फोटो सेशन केलं आणि यानुसार ती भेट होती आणि त्यामध्ये कुठलंही राजकारण आपण आणता कामा नये असं आम्हाला वाटतं. ती अनौपचारिक भेट होती. खेड पंचायत समितीला फुटीचा इतिहास आहे, ते तुम्हाला आम्हाला आपल्या तालुक्याला ते ज्ञात आहे. आमदार बाबाजी काळे यांनी तर सर्व सदस्यांना मान सन्मान पद देण्याचं त्यांचं मनापासून इच्छा आहे, त्यांनी तशी व्यक्त पण केली. पण ह्या फुटीचा इतिहास बघता ठाकरे गटाचे सर्व सदस्य 5 वर्ष एकत्र राहतील? नक्कीच मला आमच्या जे 9 सदस्य आहेत या सर्व सदस्यांवर पूर्ण विश्वास आहे. ज्यावेळेस आम्ही 1 महिनाभर सहलीवर होतो त्यावेळेस आमची चर्चा झाली की पाठीमागचा पंचायत समितीचा इतिहास हा फुटीचा जरी असला तरी जे निवडून आलेले सदस्य आहेत हे सर्वसामान्य घरातनं बऱ्यापैकी आलेले आहेत. तुम्ही पहा, मी आहे, दीपकरावांची मिसेस आहे, प्रसाद गेनंद आहे. प्रसाद तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, आंदोलनातनं मोठा झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळं जी सर्वसामान्य घरातली सर्व आमची जी टीम आहे ही टीम अतिशय त्यांना कुठली राजकीय महत्वाकांक्षा नाही आहे. आपण जर मागचा इतिहास पाहिला, ज्यावेळेस माणूस फुटतो केव्हा त्याची राजकीय महत्वाकांक्षा वाढली त्यावेळेस फुटतो. आणि त्याच वेळेस आमचं ज्यावेळेस चर्चा झाली की आपण हा इतिहास बदलायचा आहे, येणाऱ्या काळात जगाला दाखवून द्यायचं किंवा तालुक्याला दाखवून द्यायचं आहे की हे 9 सदस्य होते, यांनी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी गद्दारी केली नाही, आमदार साहेबांशी गद्दारी केली नाही, हे आमचं ठरलेलं आहे. आणि त्याच वेळेस आम्ही ठरवलं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये पदं येती जातील, मागे पुढे होतील, आपण एकमेकांमध्ये ॲडजस्टमेंट करायची, परंतु विरोधकांना आपल्यामध्ये घुसून द्यायचं नाही. 9चे आम्ही 10 होतील, परंतु 9चा 8 आम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये होऊन देणार नाही. आदरणीय आमदार साहेबांनी आमच्यावर तिकीट देतानापासूनच आम्ही त्यावेळेस चर्चा केली. तिकीट देताना सुद्धा आमदार साहेबांनी संघर्ष केला, आमची निवड करताना आमदार साहेबांनी संघर्ष केला, मतदारांनी संघर्ष केला, मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे ना. मग आणि त्याच वेळेस आमची चर्चा झाली होती अशीच अनौपचारिक. ज्यांनी गद्दारी केली
पक्षाशी, ते आज तालुक्याच्या राजकीय पटलावर कुठे येतो शोधून पाहिलं पाहिजे ना. ज्यांनी गद्दारी केली ते आज राजकीय पटलावर बाजूला गेलेले आहेत. त्यामुळं ज्यांना उभं करता येतं, ज्यांना घडवता येतं, त्यांनाच दूरही सारता येतं. म्हणजे मतदारांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला उभं केलेलं असतं ना, तेच मतदारांनी तुम्हाला घरीसुद्धा पाठवलेलं आहे. त्यामुळं मतदारांनी जे आम्हाला जो पाठिंबा दिला आहे, आम्हाला जे मतदान केलेलं आहे, त्या मतदारांच्या विश्वासाला 5 वर्ष आम्ही तडा जाऊन देणार नाही. आमदार साहेबांशी, या पक्षाशी 5 वर्ष एकनिष्ठ आम्ही या ठिकाणी राहू याचं मला खात्री आहे. किती निवडणुका येऊ द्या, आम्ही पार याच्यामध्ये सर्वांना संधी द्यायची आहे. 5 महिलांना सभापती करायचं आहे, सर्वांना पुढं 2.5 वर्षानंतर काही आरक्षणात बदल होईल, परंतु 9 मधनं 10 होतील, परंतु 8 होऊन देणार नाही, असं आम्हाला पूर्णपणे 2 वेळा म्हटले 9चे 10 होतील. तुमच्या 10वा कोण आहे मला कळेल का? तसे तर अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. म्हणजे ते जर म्हणत असतील ना की आम्ही यांचे फोडायचा प्रयत्न करतोय, अनेक जण आम्हाला येऊन भेटतायत ना, त्यांनाही पदाची आस आहेच. आणि आता हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल. राष्ट्रवादीचे सदस्य तुम्ही फोडणार आहेत? आता हे गुपित आहे, हे असं ज्या अनौपचारिक मध्ये मी तुम्हाला सांगेलच, परंतु जाहीर कॅमेरावर मला ते सांगता येणार नाही. एक साधा शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य घरातील एक मुलगा पराभवातून विजय कसा संपादित करायचा हे सगळं त्यांच्या प्रामाणिकपणा, कष्ट, निष्ठा यातून ते उपसभापती पदापर्यंत पोहोचले. खरं तर उपसभापती तुम्ही केट टाइमच्या स्टुडिओमध्ये आलात, मनापासून तुमचं धन्यवाद. धन्यवाद.